आम्ही आज बोलतोय कारण आम्ही आईबाप मानतो आमच्या सिनेमाला, आणि आईबापावर आल्यानंतर आम्ही नाही थांबू शकत, शांत नाही बसू शकत. एका माणसाचं आयुष्य लागलंय यार. 750 रुपये आणि 1,500 रुपये तुम्ही तिकिटाचे लावता राव, आणि आम्हाला शोज देत नाही. चित्रामध्ये आम्हाला रिक्वेस्ट करावी लागते की मराठी सिनेमा दाखवा. चित्रामध्ये मराठी सिनेमांना शोज मिळणं ही गरजेची गोष्ट आहे. ह्या सिनेमाला विजू माने सर जे आहेत यांनी स्वतःच्या घरातले सगळे दागिने, स्वतःच्या बायकोचे, बहिणीचे, आईचे, सासूबाईंचे, त्यांच्या खानदानातले सगळे दागिने गहाण टाकले. म्हणजे आयुष्यभराची त्यातनं लोन घेतलेलं आहे घर ठेवून, आणि मग सिनेमा केला. आपण सर्वांनी ना आयुष्यात काहीही करायचं ठरवलं नाही आणि आपण काहीही केलं नाही तरी आपण एकच गोष्ट करत असतो, अगदी कॉलेजपासून ते मरेपर्यंत, ते म्हणजे गोव्याला जाण्याचा प्लॅन. म्हणजे करतो आणि कॅन्सल होतो. गोव्याचा प्लॅन हा कॅन्सल करण्यासाठीच असतो आणि आपण गोव्याला जात काही नाही. पण हे सगळे जे 4 जण आहेत, आता ह्यांची ओळख करून देणं म्हणजे काय, मलाच वरती ट्रोल करायला लागतील तरीही मी एक ओळख करून देतेच. अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, अभिजित दादा चव्हाण आणि कुशल बद्रिका आज आपल्या सोबत आहेत. आणि हे सगळेजण चाललेत साध्या सुद्धा गोव्याला नाही, कारण की अंकुशने जी काही स्पेलिंग सांगितलेली आहे तो कोणता गोवा आहे ते आज आपण जाणून घेणार. तो गोवा आहे आणि ते लोक मामाच्या गोव्याला चाललेले आहेत. मामाच्या गोव्याला जाऊया हा त्यांचा एक मूवी आहे आणि तो आता आपल्या सर्वांच्या जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे. त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर्वांचंच तुमचं माझ्यामध्ये स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. गोव्याला जायचंय इथपर्यंत ठीक होतं, पण तुम्हाला मामाच्याच गोव्याला का जायचंय? काय लहानपणापासून आम्ही असं ऐकत आलो की मामाच्या गावाला जाऊया. तर आमच्या विजू माने डिरेक्टर त्यांनी ठरवलं की आपण मामाच्या गोव्याला जाऊया. कारण तुम्ही बघा ना, लहान असताना आपण ठरवतो ना की मामाच्या गावी जाऊया, मामाच्या गावी जाऊया, आणि जसं जसं आपण मोठं व्हायला लागतो, मित्रांबरोबर भेटायला लागतो, मग आपलं ठरायला लागतं ना. म्हणून त्याच्यावरून त्याला सुचलेलं हे नाव आहे, मामाच्या गोव्याला जाऊया. आणि आम्ही गोव्याला तर जाणारच आहोत. त्याकरता विजू मानेंनी आमची सोय केलेलीच आहे सगळी. पण आम्हाला नुसतंच गोव्याला जाऊन तिघंच काय करायचं, तर आम्हाला काहीतरी गंमत यायला पाहिजे पिकनिकला. तर अनेक ग्रुपमध्ये एक तरी मित्र असा असतो जो मामा असतो, त्याला मामा बनवण्याचा त्याचा हक्क असतो. असा एक आमचा मामा आम्ही निवडतो आणि त्याला गोव्याला घेऊन जातो. आता पुढे काय होतं ते मामाच्या गोव्याला गेल्यावर कळेलच. तुमचा मामा कोण आहे तुमच्यामधला? अर्थात आमचे मामांजी. अभिजित दादा, तुला खरंच गोव्याला जायचंच असेल, म्हणजे तुझं ते गोवा म्हणजे एक ड्रीम स्टेट वगैरे असं असल्यासारखं असेल. म्हणजे काय प्रश्नच नाही. आणि जशी तू म्हणालीस मगाशी की गोव्याचे प्लॅन हे कॅन्सल होण्यासाठी असतात, आणि तसे आमचे अनेक हजारो लाखो प्लॅन्स कॅन्सल झालेले आहेत. पण यावेळी मात्र पक्का आम्हाला स्पॉन्सर पण मिळालेला आहे गोव्याला नेण्यासाठी, आणि खेचण्यासाठी, बकरा बनवण्यासाठी मामा पण आहे बरोबर आमचा. त्यामुळे गोव्याची ट्रिप मेमोरेबल होणार आहे. कुशल, जेव्हा तुला कळलं की आत्ता आपल्याला मामाच्या गोव्याला जायचं, ही मूवी आहे, त्याच्यानंतर हे सगळे तुम्ही 3 जण एकत्र आहात, म्हणजे तुम्ही काय नाही म्हणण्याचा प्रश्न, म्हणजे तुमची इच्छा असेल तुम्ही म्हणू शकत नाही असं, हे सगळेजण तुम्ही एकत्र आलायत. तर ज्या वेळेला कळलं, सुरुवात कशी झाली ह्या सगळ्याची? खरं तर स्ट्रगलर्स आला ही सिरीज जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे त्यांच्यामध्ये फेमस आहे. मी हवा येऊ द्याचे जेव्हा दौरे करत होतो तेव्हा वर्ल्ड टूर आमची चालू होती, आणि तेव्हा हवा येऊ द्या संदर्भात बाकी कलाकारांना प्रश्न विचारले जायचे. तेव्हा मला स्ट्रगलर्स आला विषयी प्रश्न विचारला जायचा. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की स्ट्रगलर्स आला ही इतकी लोकप्रिय आहे, आणि मग आमचं असं सुरू झालं की ह्याचा आपला एक सिनेमा झाला पाहिजे, नाही का. आम्ही नेहमी एकमेकांमध्ये बोलायचो, स्ट्रगलर्स आल्यावरती सिनेमा करू, स्ट्रगलर्स आल्यावरती सिनेमा करू. मग विजू सरांनी सिरीज बंद केली कारण आपल्याला सिनेमा करायचा आहे, आणि गोष्टीच्या शोधात होते विजू सर. पण हवी तशी गोष्ट, सिनेमाला लागणारी अशी गोष्ट काही आम्हाला मिळेना. 2 वर्ष त्यात गेली, आणि एकदा असं झालं की मी, विजू सर आणि आमचे एक मित्र आम्ही गोव्याला पिकनिकला म्हणून गेलो, आणि त्यांनी येताना त्यांची एक लहान मुलगी ते सोबत घेऊन आले. तर असं झालं की मित्र गोव्याला जात आहेत, पण आता त्या लहान मुलीसमोर कसं एन्जॉय करणार ना आम्हाला आमच्या मैत्रीच्या भाषेत बोलता येतंय, ना आम्हाला गोव्याला जाऊन जे करायचं असतं ते करता येतंय. तर त्यामुळे आमचा पूर्ण फियास्को झाला. आणि विजू सर असं म्हणाले की असं जर होत असेल तर काय आहे गोव्याच्या पिकनिकची मजा. आणि थोड्या वेळाने असं म्हणाले की
यार हाच तर प्लॉट आहे. म्हणजे जर का स्ट्रगलर मित्र, आपण आपल्यासारखे मित्र गोव्याला गेले आणि आपल्याबरोबर जर का असं काहीतरी घडलं तर मग काय होईल. आणि मग त्याच्या शक्यतांवर बोलताना लक्षात आलं की येस, ही आपली फिल्म आहे, हा आपला सिनेमा आहे आणि ह्याचा एक धागा हा असू शकतो. अशी ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग विजू सरांनी ती गोष्ट पुढे लिहिली आणि सरप्राईज म्हणजे अंकुश दादा त्या सिनेमामध्ये आल्यामुळे त्याला एकदम सिनेमा व्हॅल्यू वाढला, त्याला सिनेमाचा वेटेज आला. अशी ती सुरुवात झाली या सिनेमाची. तुला ह्यांनी सगळ्यांनी मामा बनवलंय किंवा तुझं जे पात्र आहे ते मामाचं आहे, तुला असं वाटत नाही का कुठेतरी आपल्याला की यार मामाची भूमिका मिळाली आणि त्याच्यामध्ये तू जे दिसतोयस, तू केवढा म्हणजे सोज्वळ वगैरे दिसतोयस. दिसतोय म्हणजे आता दिसतोय, आता आम्हाला दिसतोय तर आम्ही दिसतोच म्हणणार. एरवी दिसत नाही असं मला तुझ्या डोळ्यात दिसायला लागलं म्हणून म्हटलं. नाही मग काय गंमत आहे बघा की एक फेमस झालेली गोष्ट आहे जी लोकांना खूप आवडते, आवडीने लोक बघतात एका मोबाईलवरनं, आणि स्ट्रगलर साला जी फेमस झाले त्याची जेव्हा फिल्म होण्याची तयारी सुरू होते आणि त्याच्यामध्ये विजुमाने जेव्हा मला विचारतात तर मला पण मजा येते की म्हटलं अरे ये राईड तो बडा राईड होणे वाला आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी गोष्ट सांगितली की सिनेमाची गोष्ट दाखव की लोकांनी तिकीट काढून का यावं सिनेमा बघायला, तर अशी गोष्ट त्यांनी तयार केली. सो ह्यात सगळ्यात लोकांचे हातभार भरपूर आहेत मला असं वाटतं. त्यामुळे हा मामा पण मस्त झालाय, गोवा ट्रिप पण चांगली झाली आणि पिकनिक पण छान झाली. लोकांना थिएटरमध्ये येऊन ती पिकनिक अनुभवायला मजा येईल की ह्या तिघांचे काय हाल होतात, ससे हलपट होते, कशी त्यांची मजा येते आणि ती बघून बघून लोक हसतील एवढी गॅरंटी आहे. त्यामुळे मला वाटलं की हा मामा करायला मजा येईल. काय ती कसं आहे म्हणजे हा मामा मामा तसं जसं म्हणाल तसं सोज्वळ आहे. जसा म्हणजे काय म्हणतात त्याला की प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा बकरा बनवायचा असतो, त्यातला तो बकरा आहे आणि तो बकरा बनण्याची माझी तयारी झाली की वा मजा येईल की जेव्हा संत्या मला एक अशी टपली मारेल आणि मी मूर्खासारखा एक व्यक्ती आहे की प्रत्येक गोष्ट त्यांची मान्य करतो, ते म्हणतात तसं मी करायला बघतो आणि मला त्यांच्यासारखं व्हायचंय, त्यांच्या ग्रुपमध्ये राहायचंय. ती जी मस्ती करतात ती मस्ती मला करायची आहे पण मला ती जमत नाहीये आणि त्यामुळे मी दरवेळेला तोकडा पडतो हे मला कळत असतं. पण तीच मजा आहे की मला हे लोक मला त्या निमित्ताने जवळ घेतात, बरोबर घेऊन जातात. बाकी कोणाला विचारत नाही गोव्याला जायला, मला विचारतात. पण असं प्रत्येक ग्रुपमध्ये कोण नाही कोण एक असतंच. हा म्हणून त्याच्यावरच सगळ्यांना रिलेट होणारच की हा असा बकरा आपल्याकडे आहे म्हणून. तुझं कॉलेजमध्ये असं झालंय म्हणजे असं कधी अनुभव वगैरे आहे? नाही, कोणाची हिंमतच झाली नाही. आम्ही उलट तुला या बकरा बनवायचो. भूमिकेसाठी कष्ट घ्यावे लागले खरं तर. यांना विजुमानेनं कष्ट घ्यावे लागले, राहुल आवटे ते लिहितात त्यांना घ्यावे लागले. आणि ही पण तर तो म्हणजे एमडी कॉलेज तो, आणि तुला माहिती आहे आताच कसा दिसतोय वर चिकणा, आणि त्यावेळेला तर तो म्हणजे कहर होता, काय कहर. कॉलेजमध्ये Handsome कसं hunk. होतं असं म्हणजे आम्हाला ऐकायचंय. मला कॉलेजमध्ये तेव्हा पण स्टाईल मारायला जास्त आवडायची. म्हणजे वेगवेगळ्या कानात घालायचो, गळ्यात काय काय बऱ्याच गोष्टी घातलेल्या असायच्या, हातात काय काय असायचं. कॉलर माझी नेहमी वर असायची. सो ते कॉलर अप म्हणजे कोणाला विचारलं की अंकुश चौधरी ला बघायचं भेटायचं म्हटलं की ज्याची कॉलर वर असेल तो अंकुश चौधरी असं म्हणायचं. त्यामुळे मला उगाच स्टाईल मारायला खूप आवडायचं तेव्हापासून. असं होतं मी. आणि कसं हुशार म्हणजे अभ्यासामध्ये बाकी नाही? अरे एकदम म्हणजे बॅक बेंचरच होतो मी. अभ्यास खूप म्हणजे खूपच कमी होता. मला 10वी-12वी मिळून 100% मिळाले होते. 56 आणि 46 बॅलन्स झाले. 54 आणि 46 असे. म्हणजे ना कम ना जादा असं. हां हां. आई वडिलांची कृपा की त्यांनी मारून मारून मुटकून मला अभ्यास करायला लावला, त्या निमित्तानं मी पास तरी झालो. पण अशी म्हणजे गँग वगैरे होती असं? तुम्ही पण कधी प्लॅन केलेत वगैरे? खूप. पण माझं एवढंच झालं की कधी कुठला प्लॅन कॅन्सल नाही झाला आतापर्यंत. म्हणजे गोव्याचा प्लॅन पण असेल तर तू कितीदा गोव्याला गेलेस? कमीत कमी 100-150 वेळा तरी गेलो. बापरे. मोजले नाही मी, मला माहित नाही. म्हणजे उठसूट गोव्याला असं जायचं असेल? उत्सुक म्हणून नव्हे की जेव्हा कळायला लागलं, मी फर्स्ट गोव्याला जाण्याआधी मॉरिशसला गेलो अच्छा. आणि ते पण 3दा लागोपाठ गेलो. ओके. त्यामुळे मला गोवा माहित नाही. मला मॉरिशस असं वाटायचं की काय समुद्र आहे, काय वाळू आहे, अमुक आहे तमुक आहे. पण जेव्हा मी गोव्याला गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फक्त समुद्र नाही आहे, फक्त फिश मिळतं म्हणून नाही, तिथली माणसं पण खूप छान आहे, खूप गोड माणसं आहेत, त्यांची भाषा गोड आहे. तर ते मला खूप अनुभवायला मजा आली. त्यामुळे आम्हाला असं ठरलं गोवा की विचार नाही करायचं. कोणाचा एखाद्याचा फोन आला, ग्रुपमध्ये बसलेत आणि कोणतरी म्हणाल की अरे मी गोव्यात आहे, मी इथे बसलोय, मजा चालली आहे, हे चालायचं. तर आम्ही फ्लाईट पकडायचो, पटकन जाऊन त्याला डायरेक्ट सरप्राईज द्यायचो. दुपारच्या जेवणाला त्याच्या समोर उभे असायचो, तर तो पण आश्चर्यचकित झालेला असायचा. त्यामुळे असं कधी प्लॅन फ्लॉप नाही होऊ दिला आम्ही. बघ तू पण विचारत गेली मी काय करत Struggler आहे ते खरे म्हणजे. बोलल्यावरती लगेच गोव्यात. नाही, मित्र बोलवलं ना मित्रांनी की पहिलं निघायचं आणि जायचं, एवढं मात्र. अच्छा, म्हणजे तुमचा मित्रांचाच ग्रुप होता, मैत्रिणी वगैरे नव्हत्या? होते ना, मैत्रिणी पण होत्या. हा, पण त्यांनी बोलवलं तर नाही जायचं कधी.
हा म्हणजे आता हे कॅमेऱ्यासमोर ठीक आहे आता. नाही सगळे मित्र असतील ना तर मजा येते. काय गोवा हा मित्रांनी फिरण्याचा एक spot आहे असं पण असं. म्हणू शकतो, पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तिथे गेले असं सुशेगात वाटतं आपल्याला, छान वाटतं की आपण पिकनिकला आलोय, मजा करायला आलोय, खूप छान खायला आलोय, खूप छान बघायला आलोय, वेगवेगळे बीचेस बघायला मिळतात, फॉरेन पासून कुठून कुठून माणसं येतात, ती वेगळी माणसं बघायला मिळतात, त्यांच्याशी बोलून मजा येते. तिथे एक कपल होतं, मी एका बंगल्यामध्ये एकदा आम्ही राहायला गेलो होतो, तर दोन्ही नवरा आणि बायको दोघंही वेगवेगळ्या देशातले होते. ते कधीतरी गोव्यामध्ये भेटले होते आणि एका पार्टीमध्ये भेटले, गप्पा झाल्या वगैरे वगैरे, खूप छान मैत्री झाली त्यांची आणि मग ते आपापल्या देशात निघून गेले. काही काळानंतर जेव्हा व्हॉट्सअप वगैरे सगळं सुरू झालं, त्याच्यामध्ये त्यांची परत एकदा कॉन्टॅक्ट झाला. त्या कॉन्टॅक्टमध्ये फेसबुकमध्ये त्यांनी एकमेकांना हाय हॅलो कळलं. त्याची बायको गेली होती, तिचा नवरा गेला होता, दोघांनी मिळून एकमेकांना फोन केले, ठरवलं, प्लॅन केला आणि आज ते काहीतरी 92 का 93 वर्षाचे आहेत. त्यांनी 10-12 वर्ष आधी तिकडे एक विला बुक केला आणि आता ते राहत आहेत दोघं एकत्र. आता हे काय म्हणायचं गोव्याचं, काय म्हणायचं गोव्याचं? हीच ती गोव्याची गंमत आहे. ती तिथल्या गंमत एक हवेमध्ये चार्म आहे असं वाटतं ना गोव्यात. येस. गोव्याची भूमीच तशी आहे ना, म्हणून तर म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश सगळ्यांनाच मोह पडलेला त्याचा. पडलेला खरे. पण परत आपल्याला इकडे मुंबई पुण्यात यावंच वाटतं, एवढं मात्र नक्की. 4 दिवस मजा केली, परत इकडली ओढ जात नाही, परळला यावंच वाटतं. तसं यांना परराज्य आहे ना, आपलं राज्य ते आपलं राज्य. संतोष, तुला म्हणजे आम्ही आता स्ट्रगलर्स आला वगैरे हे जे तुमचे काही एपिसोड आहेत त्याच्यात तुम्ही कहरच केलेले आहे. आता हे शूटिंगच्या वेळेला पण तुम्ही खरं शूट केलं, कसं शूट झालं, जास्त काय कोणी कल्ला केला, कोणी त्रास दिला, हे सगळं मला तुझ्याकडून ऐकायचंय. म्हणजे त्याच्यानंतर मला अभिजित दादा चांगलं सांगेल, पण तरी मला आधी आम्ही शूटच केलं व्यवस्थित. तो चांगलं सांगितलं त्यालाच विचार. नाही तू सांग आधी मला. नाही पण म्हणजे तू जास्त मस्ती केली असेल असं मला वाटतं, हो, म्हणून मी तुझ्याकडे आधी हा विचारते. सिनेमाच मस्तीने भरलेला आहे अख्खा. म्हणजे मामाच्या गोव्याला जाऊया या सिनेमाचं नाव तुम्ही वाचलं तर ऐकलं की तुम्हाला कळतं की फुल ऑफ मस्ती, धमाल, मित्रांचा सिनेमा आहे. आणि गोव्याला जाणं आणि ते मित्रांसोबत जाणं आणि तिथे गेल्यानंतर त्या ग्रुपमध्ये एक मामा असणं हे मोठं सौभाग्य असतं त्या ग्रुपचं. सौभाग्य. कारण नुसत्या गोव्याचीच मजा नाही तर मामाची एक खर्च करणार पण असतो, जो आमचं खाण्यापिण्याचं मंडळ जे आमचं त्याचे अध्यक्ष विजू माने आहेत. हां, तर ते आहेतच. आणि मग ती मजा मस्ती आम्ही शूटिंग करताना तर केलीच आहे, पण अर्थात खूप प्रामाणिकपणे आम्ही कामही केलंय प्रत्येकाने. आणि अर्थात तिथे आमचा मेंढपाळ जो आमचा गुराखी विजू माने आहे, कारण आम्ही उन्हाळत होतो मेंढरासारखी, पण तो तिथे शिस्त लावून आम्हाला आमच्याकडून काम करून घेत होता, आम्ही करत होतो सगळेच अर्थात. पण काम करताना सुद्धा जी मजा केली ना ती त्या पडद्यावर तुम्हाला बघताना मजा येईल एवढी खात्री आहे मला. तू कितीदा गोव्याला गेलास याच्या आधी? मी खूप वेळा गेलोय आणि मी खरं सांगू ना, आय एम सो ब्लेस्ड की माझी समजा इकडच्या मित्रांबरोबर ट्रिप ठरली आणि ती कॅन्सल जरी झाली तरी मी जातो, कारण म्हणजे गोव्यात खूप मित्र आहेत, गोव्याचे मित्र आहेत. मग ते मित्र जागे असतात माझ्यासाठी. अच्छा. पण आणि तुझ्या असं कॉलेजमध्ये कोणाचा बकरा वगैरे नव्हता, असा मामा वगैरे खूप त्रास दिला असशील? हो, सगळे मी बकरा झालोय, आम्ही बकरे बनवलेत. त्यामुळे भरपूर मला नाही वाटत की कॉलेजमध्ये गेलेल्या प्रत्येक कुठल्याही व्यक्तीचा ग्रुपमध्ये कोणी बकरा नसेल किंवा कोणी कोणाला बकरा केला नसेल असं झालंच नसेल. असं युनिव्हर्सल फॅक्ट. आणि तुझी गोव्याची आवडती जागा कोणती अशी? म्हणजे मला खूप जागा आहेत गोव्याची, पण एक सांगायची झाली तर? मी तुला खरं सांगू, मला ना साऊथ गोवामध्येच पण नॉर्थ गोवा पण मला जास्त आवडतं. शिवाज व्हॅली आहे, तिकडे अंजुना बीच आहे, किंवा मला ते जाताना खूप बंगलोज आहेत ना, एरियाज आहेत, तिथे मला फिरायला खूप आवडतं बाईक घेऊन खूप. आणि ऑब्व्हियसली बीचेस सुपर. आणि सगळं जेवण, माणसं, भाषा धमाल आहे. येते भाषा गोव्याची? नाही मला एवढी नाही येत, पण कधी कधी तुमच्यापैकी कोणाला येते गोव्याची भाषा? कोकणी भाषा आहे. पावता रे गोव्यात. पावता. उद्या पावता. गोव्यात पावता म्हणजे येतो. अच्छा. हा, उद्या पावतले. पण ती ऍक्च्युली कशी म्हणजे आम्हाला ती व्यवहाराची जी भाषा आहे, आपण जसं म्हणतो एक थोडी जशी जितकी प्रगती आमची इंग्लिशमध्ये तितकीच प्रगती आमची कोकणीमध्ये. व्यवहारापुरतं एका वाक्यात उत्तर दिलेले.
व्यवहारापुरतं बोलायचं पण कोकणी भाषा काय गोड आहे यार. म्हणजे मी पण माझ्या गाडीमध्ये रेडिओवरती 5:30ला त्यांच्या बातम्या लागतात ना, कोकणी बातम्या, त्या मी ऐकत असतो. अरे इतकं सुंदर, इतकं गोड वाटतं रोज की ऐकायला. आता या चित्रपटाच्या निमित्ताने? नाही नाही नाही, मी खूप आधीपासून ऐकतोय मी. मला हा, आणि छान छान इवन लताबाईंनी गायलेली गाणी पण आहेत कोकणी भाषेतली. जी महानंद चित्रपट होती ती सुद्धा माझी खूप आवडती आहे. आणि कोकणी भाषेवर खूप माझं मनापासून प्रेम आहे. काय एक असे आता ऐकतोस तर काहीतरी येतच असेल ना तुला त्यातलं? Of course. मला ऐकायची आहे भाषा म्हणजे ती. मी तुला गाणं ऐकवतो. माझो लवताय डावा डोळा, माझो लवताय डावा डोळा, जाई जुईचो गजरो मळता, रस्त्यानं बोली केसान फुलता. वा वा. हाव शकून शकून गो सांगताय माका, बाय माझो लवताय डावा डोळा. किती गोड गाणं आहे ना, किती ऐकायलाच किती गोड वाटतं. आणि लताबाईंच्या आवाजात सुपर. आणि गोव्यावरती आमचं म्हणजे मी तर स्वतः लाखो वेळा गेलेलो आहे गोव्याला. पण जेव्हा मी ह्या मित्रांबरोबर गेलो ना, ह्या आमच्या मित्रांबरोबर, तेव्हा इतकी आम्ही मजा केली आहे तुला काय सांगू. म्हणजे एकही दिवस आम्हाला गोव्याची मजा करायला मिळाली नाही. आम्ही 24 तास काम करत होतो. हे बघ हे असं आम्ही सकाळी 4:30ला उठल्यापासून आम्ही सेटवर जायचो आणि काम करायला सुरुवात करायचो तर रात्री 11-11:30 पर्यंत. म्हणजे ही एकमेव ट्रिप असेल आमची गोव्याची की आम्हाला गोवा एन्जॉयच करायला मिळालं नाही. आम्ही खूप गोवा कोकण अप्रतिम लोकेशनवर आम्ही शूट्स केलेले आहेत. पण आम्ही काम एन्जॉय केलं. हा, पण हे असल्यामुळे कसं माहितीये ना, म्हणजे साधं कोपऱ्यात तरी बसलेलं असायचं ना तरी आम्ही त्याचा गोवा करून टाकायचो. इतके म्हणजे मित्र आजूबाजूला असले आणि तेच शूटिंग मध्ये आपले सहकलाकार असले तर मग काय पाहिजे असून ना, सगळी पर्वणीच पर्वणी. म्हणजे मी ज्या वेळेला हे चित्रपट येणार आहे वगैरे हे सगळं ऐकलं, त्याची चर्चा होती, त्यावेळेला मला ते सगळं स्ट्रगलर सालाचे एपिसोड डोळ्यासमोर उभे राहत होते. म्हटलं हे काय करत असतील यार गोव्यामध्ये, म्हणून मी तो प्रश्न विचारला संतोषला की तुम्ही काय करत होता, शूट कसं झालंय, काय झालंय. खूप मजा केली आहे. म्हणजे कॅरेक्टर्स एकत्र जेव्हा आलेत आणि त्यांनी जे सीन्स केलेत ना, ते इतके कमाल केलेत की म्हणजे बघताना पण हसायला येतं. आम्ही त्याचे वर्कशॉप वगैरे केले, त्यावेळेला लिहिलेलं आम्ही जेव्हा ऐकलं रायटरकडनं आणि मग विजुमाने आम्हाला एक्सप्लेन करतोय, तर आम्ही वर्कशॉपमध्ये बघायचो ना, तर इतकं आम्ही बघूनच आधी हसायला लागायचो. ते सेटवर थोडं अजून इम्प्रोवाइज व्हायचं, ते अजून हसायला यायचं. आज जेव्हा ते शूट झाले, पडद्यावर बघतोय, ते बघताना इतकी मजा येते. म्हणतं आपण एवढे हसतोय इतके दिवस बघून वाचून ऐकून, तर लोक किती असतील है ना. आणि ही फिल्म कशी झाली माहिती ना, की एक स्ट्रगल साराचा एक ऑडियन्स तयार झाला. पण ऑडियन्स तोडून आता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळी ही फिल्म बघू शकतील अशा पद्धतीने फिल्म तयार केलेली आहे. नाही, आणि ती खरंच सगळ्यांना आवडणार आहे. कुशल, तुला गोव्यामध्ये ज्यावेळेला शूट केलंस, तुझ्या म्हणजे चला हवा विद्याचा एक वेगळा फॅन आहे, त्याच्यानंतर स्ट्रगलर्स आला, हे सगळं चालू आहेच, तर असं काय अनुभव होते? लोक भेटली असतील तुम्हाला गोव्यामधली, तुम्ही वेगवेगळ्या लोकेशनला जसं अभिजित दादा म्हणाल तसं तुम्ही शूट केलेलं आहे, काय कसा अनुभव होता? खरं तर आम्ही स्ट्रगलर सालाची फिल्म करतोय हेच लोकांना इतकं भारी वाटत होतं, कारण लोक वाट बघत होते की स्ट्रगलर सालाचा एपिसोड यावा. पण आम्ही जेव्हा त्यांना सांगतोय की आता सिनेमा येतोय, तर लोक खूप एक्साइटेड आहेत. मला जे लोक भेटले ते इतके आनंदी झाले, काय सांगताय, आता 2 तास सलग आम्हाला बघायला मिळणार, आता थिएटरमध्ये बघायला मिळणार. तर लोकांमध्ये पण ती उत्सुकता होती. मला आत्ता पण ABP माझ्या प्लॅटफॉर्मवरनं खरं तर हे सांगायचं आहे की आमचा सिनेमा आता तयार आहे. आता लोक 2 दिवसांनी दिसतील. बरोबर. आता लोक सिनेमा बघतायत, लोकांना सिनेमा आवडतोय. पण माझी रिक्वेस्ट आहे की ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत त्यांना की मराठी सिनेमांना शोज मिळणं ही गरजेची गोष्ट आहे. जर का एक उत्तम सिनेमा बनवणं ही जशी आमची जबाबदारी आहे, तसा एक उत्तम सिनेमा चालवणं ही प्रेक्षकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे, किंवा ज्यांच्या हातात ते अधिकार आहेत की शोज ते देऊ शकतात. जसं आता आपल्या सोबतीला हा सिनेमा आहे, स्पायडरमॅन सिनेमा आहे, म्हणजे मराठी सिनेमांना शोज मिळाले पाहिजेत. सोबतीला जे काही मराठी सिनेमा आहेत त्यांनाही मिळाले पाहिजेत, पण आम्हाला मिळायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे की एक उत्तम सिनेमा जो मराठी लोकांचं इतकं मनोरंजन करतो, इतकं प्रेक्षकांच्या मनामनातला सिनेमा आहे, मैत्रीची गोष्ट आहे. एक इतका मोठा सिनेमा जेव्हा आम्ही घेऊन येतो तेव्हा तुम्ही एका बाहेरच्या चित्रपटांना शोज देतात. म्हणजे काही थिएटर्समध्ये आत्ता 4 शोज त्या स्पायडरमॅनला आहेत आणि आमचा शोज नाही.
सो ही मला एक खंत वाटते महत्वाची, की मला असं वाटतं की मी रिक्वेस्ट करेन मराठी माणसाला की प्लीज आमच्यासाठी अपील करा, आम्हाला मॅक्सिमम शोज मिळू दे. मी देवाकडे ही प्रार्थना करतो. आणि जर का लोक आमच्यावरती प्रेम करतात तर ते सांगतीलच, नाही का? हां, नाही आता जसं तू कुशल म्हणालास तसं की बऱ्याचदा असंही होतं की लोकांच्या म्हणजे कॉमेंट्स असतात खाली की आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे पण आमच्या जवळच्या चित्रपटगृहात नाहीच आहे तो. एक्झॅक्टली आता असंच होतंय. आम्हाला डीएम असा येतोय की सर मी थिएटर बुक करायला जातोय पण शोज नाही. शोज नाहीये. पण मग ते शोज का नाही आहेत आमचे? जर का लोकांना सिनेमा बघायचा आहे, एक उत्तम सिनेमा येतो, इतका मोठा सिनेमा येऊ घातलाय ज्याच्यामध्ये अंकुश चौधरी सारखा एक इतका सुपरस्टार आहे ज्याने आतापर्यंत सगळे सुपरहिट सिनेमे दिलेत, बॉक्स ऑफिसवर असेल किंवा लोकांचं प्रेम त्याच्यावरती इतकं आहे. ओके, त्याच्यानंतर महेश मांजरेकर सर आहेत, संजय जाधव सर आहेत, मकरंद देशपांडे सर आहेत, मकरंद अनासपुरे सर आहेत. हास्य जत्रा जी घराघरात आज तुम्ही जेवायला बसतात की हास्य जत्रा लावतात, त्यांचे सर्व सचिन गोस्वामी सर आहेत. आणि ज्याने 100 कोटीचा उंबरठा पार करून मराठी सिनेमाला सोनेरी दिवस दाखवले तो प्रवीण तरडे सुद्धा या सिनेमात आहे. इतकी मोठी मांदियाळी आहे मराठी कलाकारांची, सगळे मराठी कलाकार एकत्र आले आणि इतक्या मोठ्या सिनेमाला शोज देत नाही यार. तर माझी रिक्वेस्ट आहे, ज्यांच्या कोणाकडे अधिकार असतील त्यांनी मराठी सिनेमाला महाराष्ट्रात तर शो मिळालाच पाहिजे यार. आम्ही रिक्वेस्ट कसली करायची, हा आमचा अधिकार आहे. हो, आतापर्यंत तुम्हाला किती शोज मिळालेत आणि कुठे तुम्हाला अडचण येते आता? आत्ता 200 शोज आहेत आपल्याकडे आणि आमची रिक्वेस्ट आहे की किमान 300 शोज लागले पाहिजे. आणि कधी कधी आणि असं पण होतं ना की स्पायडरमॅनला का आणि weekendला स्पायडरमॅनला मराठीचे कशासाठी shows आणि नसतात. स्पायडरमॅनला कशासाठी थिएटर एवढी उपलब्ध करून द्यायची? तो जो आहे परदेशी सिनेमा, इकडे पैसे कमवणार आहे, तो आपल्यासाठी उपयोगी पडणार आहे. तो पैसा, ते पैसे घेऊन तिकडे जाणार आहेत ना. 750 रुपये तिकीट आहे. हा, तर कशासाठी त्याने शो? आणि आणि आलाय ना लोकांना मराठी ऑप्शन सिनेमा. नसल्यावरती मग जावं लागतं. म्हणजे आता गेलोय तर काय करणार असं पण होतं ना. परत एक वेगळी ती आणि दुसरा परिस्थिती उभी राहते. कुठलाही मराठी सिनेमा नाही, फक्त एकमेव मराठी सिनेमा आमचा रिलीज झालाय या आठवड्यात, बरोबर ना? मग आम्हाला शोज नाहीत मिळाले तर ही शोकांतिका आहे ना मराठी माणसाची. आणि म्हणलं की नाही तुमच्या सिनेमा नाही बुकिंग, अरे तुम्ही शोज जर दिले नाही तर बुकिंग येणार कसं येणार? आणि आमच्याकडे प्रूफ आहे. अनेक लोक सांगतात की इथे अनेक लोक मेसेज येतात विजूमानींना, अनेक डिस्ट्रीब्युटर आहेत काही मित्र, की आम्हाला सिनेमा हवा आहे, इथे लोक येतात विचारतात पण आमच्यावर सक्ती केली जाते की स्पायडरमॅनचा सिनेमा लावा म्हणून. सो हे दिस इज नॉट गुड ना, की महाराष्ट्रात माझ्या मराठी सिनेमाला जर प्राधान्य देत नाही आहे. आणि आता बरेच वेळेला बोललं जायचं की प्रेक्षक येत नाही. नाही, प्रेक्षक येत आहेत, प्रेक्षकांना बघायचा आहे सिनेमा. आपण प्रेक्षकांच्या डोक्यावर खापर का फोडायचं? हे पण जर शोज नाही लागले तर प्रेक्षक बुक कसं करणार? करावं लागतं. चित्रामध्ये आम्हाला रिक्वेस्ट करावी लागते की मराठी सिनेमा दाखवा. दादर चित्रामध्ये बापरे, हे खूप गंभीर आहे. म्हणजे दादर सारख्या तिथे ठिकाणी सगळे स्पायडरमॅनचे शो लावले होते आधी तर. आणि आमचा शो लागण्यापूर्वी आमचे शोज हाऊसफुल आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला फोन येतात की आम्हाला शो नाही मिळत, आम्हाला शो नाही. अरे पण चित्रामध्ये न लागण्याचं काय कारण आहे? तुम्ही म्हणजे काय कारण दिले त्यांनी? चित्रवाल्यांनाच विचारलं नाही. स्पायडरमॅन लागलाय, सगळे शोज त्यांना दिलेत. आमचं पण हेच म्हणणं आहे की आम्हाला सिनेमा शो न देण्यामागचं कारण काय, आम्हाला सांगा येऊन. की सिनेमा उत्तम नाहीये का, लोकांच्या पसंतीस न पडणारा आहे का, एकाही प्रेक्षकाने सांगू दे. किंवा त्यात मी काही तुम्हाला चुकीचं आहे का की न लावण्यासारखं आहे, हे कारण दिली पाहिजे. हा म्हणजे तसं म्हणजे आता जे कास्टिंग बघता किंवा जी ब्रँडिंग केलेलं आहे सिनेमाचं, तुम्ही बघताय सिनेमाचं प्रमोशन मध्ये पण पाहिलं असेल, ते तर तुम्हाला जरा तरी वाटतंय का की हा सिनेमा काय नाही बघण्यासारखा नाहीये म्हणून? एवढा आणि मोठा सिनेमा बरं, ज्याने आता पाहिलाय त्यांचे अनेक लोक रिव्ह्यू स्वतः देत आहेत, आम्हाला मेसेज करतात की त्यांना आवडतोय सिनेमा. मग सिनेमा आवडतोय, लोकांना यायचंय, त्यांची तयारी आहे सिनेमा बघायची, पण थिएटरमध्ये सिनेमा जर नसेल तर बघणार कुठून? सिनेमा क्रांतिज्योतीपासून तुम्ही बघितलात. क्रांतिज्योती होता, त्याच्यानंतर माझा सुपर डुपर येऊन गेला, घबाडकुंड येऊन गेला, आत्ताचा तुंबाडची मंजुळा झाला, आपल्या प्रवीण तरडेंचा पण आता थांबायचं नाही. इतकी सिनेमांची रांग आहे आणि सलग बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट सिनेमे आहेत सगळे. सुपर डुपर पण चांगला. सगळे सिनेमे सुपरहिट चाललेले आहेत. मराठी प्रेक्षक तुम्ही जर का एक चांगला विनोद, एक सकस विनोद जर का मराठी प्रेक्षकांना दिला तर ते थिएटरपर्यंत येतात. प्रेक्षकांना चांगलं दिलं तर ते सिनेमा चालवतात 100%. पण जर का बघण्याचं ठिकाणच नसेल तर काय करणार? म्हणजे हे काही मला पटत नाही. बरं, मराठी चित्रपटाची जी तिकीट आहे त्याचे जे दर आहेत आणि बाकीच्या म्हणजे आता जसं तू स्पायडर 750 रुपये आणि 1,500 रुपये तुम्ही तिकिटाचे लावता राव आणि आम्हाला शोज देत नाही.
सॉरी आपला विषय नाही पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण की आपण चित्रपटाचं प्रमोशन करतोय, पण जेव्हा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, लोकांना बघावंसं वाटतं, तेव्हा जेव्हा ते जातील तेव्हा त्यांना खरंच ही समस्या आहेच ना आपल्याकडे, आणि याच्यावरती बोललं पाहिजे आपण. कितीतरी डीएम मी तुला दाखवेन, खरोखरचे असे डीएम आहेत. हे असं आहे की आम्हाला तिकीट बुक करायचं आहे पण शो नाही आहे आमच्याकडे. खरंच वाईटही वाटतंय, रागही येतोय की आपल्याच घरात आपल्याच माणसाला आपण मान देत नाही होत. बरं, प्रेक्षक रेडी आहेत बघायला, तेच म्हणतोय. आतापर्यंत असं वाटतं की हां, प्रेक्षक म्हणजे येत नाही, मान पण देते, मी प्रेक्षक तेच येत म्हणते, आहेत प्रेक्षक आता. येतायत. आणि त्यांनी प्रूव्ह पण केलंय ना आता हे सिनेमे बघताना तुम्ही, किती छान सुंदर 100 करोड क्रॉस केलंय दिलेत ना सिनेमे, आणि हे मराठी प्रेक्षकांनीच दिलेले आहेत, तुम्हाला कोणी बाहेरच्यांनी आणि दिलेले कुठला नाहीत. मराठी त्यांची सिनेमा आवड असता आहेच. तिकडे ना, समजा आमच्या सिनेमाच्या जागी दुसरा मराठी त्याला शोधलो, चला आपला कुठला तरी सिनेमा आहे, माझा काही भेदभाव करायचा नाही, स्पायडरमॅन सिनेमा इव्हन येतोय. हिंदी आपला असू दे ना, हिंदी सिनेमा असू दे, मराठी सिनेमा असू दे, तुम्ही यांना शोज द्या, नो प्रॉब्लेम, आमचं काही म्हणणं नाही, वाटून द्या. पण एक कुठला परदेशी सिनेमा आहे, तुम्ही त्याला सगळे शोज देता आणि आम्हाला शोज देत नाही. नाही, देऊ नका, नाही द्या ना, पण त्याचबरोबर तुम्ही बॅलन्स करा ना. आमचे पण शो, आपले पण मराठी चित्रपट आहेत आणि लोकांना ते बघायचे आहेत, त्यांना तिकडे बघायला मिळत नाहीत. आणि मग जी येणारी पिढी आहे तिला स्पायडरमॅनच कळेल, तिला ही सगळी जी मराठीमधले जे खरे हिरो आहेत, सुपर हिरो, ते कळणारच नाही. म्हणजे परत मग त्याचा जो वाईस वर्सा इफेक्ट आहे ना, आणि media आहे ना परत अगं, लोकं. तू जे म्हणालीस ना, इतकं खरं आहे की मराठी सिनेमांमधनं सामान्य माणूस दिसतो. ओके, अशोक मामा असतील, दादा कोंडके असतील, सचिन सर असतील, ह्यांनी सामान्य माणसाची भूमिका, सामान्य माणसामधला हिरो समोर आणला. तर तो सामान्य माणूस का असे ना, तो त्याच्या आयुष्यातला हिरो आहे ना. तो आहे की सुपर हिरो. एक घर चालवणारा माणूस सुपर हिरो नाहीये का? ट्रेनने रोज प्रवास करणारा माणूस तो सुपर हिरो नाहीये का? आणि त्याच्यासारखं जगता येऊ शकतं. एका सामान्य माणसातला हिरो ते दाखवतात. स्पायडरमॅन सारखी मारा 7व्या माळ्यावरनं उडी, म्हणजे किती आणि लोकांना आपल्याला स्वतःला जास्त बघणं मोठ्या पडद्यावरती आवडतं. खरं बघायला म्हणजे आपल्यासारखंच कोणतरी तिकडे आहे हे बघणं जास्त आवडतंय. आणि आता ही चिडचिड आणि हा राग केवळ आमचा सिनेमा आहे म्हणून नाहीये, हा आपल्या प्रत्येक मराठी सिनेमा ज्यांच्यावर अन्याय होतो ना, त्यासाठी हा राग आणि हे दुःख आहे, वाईट वाटतं. मला असं वाटतं की आमची थोडी चिडचिड होते, कारण हे आमचं स्वप्न होतं. एक उत्तम सिनेमा आम्ही बनवला, तो प्रेक्षकांसमोर आणलाय आणि आता आम्हाला तसे शो कमी मिळत आहेत. पण अंकुश दादासारखा माणूस, इतके मराठी इंडस्ट्री जगवणारी जी नावं आहेत ना काही, त्यातला एक अंकुश दादा आहे की त्यांनी तग धरून धरून चालवून इथपर्यंत मराठी सिनेमा आणलाय. खरे अंकुश दादा, काय तुला? हो, मला खूप असं वाटतं की ना, तुम्ही जर बुक माय शोला बघाल जेव्हा, तर बुक माय शोला तुम्हाला कळेल की एका थिएटरला म्हणजे मल्टिप्लेक्सला जेव्हा शो लागतात, तर आज तुम्ही चेक करा पटकन की बाबा बुक माय शोला सकाळी 6:15 वाजल्यापासून स्पायडरमॅनला शोज दिलेले आहेत. 6:15 वाजल्यापासून 15 ते 18 शो एका थिएटरला आहेत. त्यातले 2 शो आम्हाला मिळाले. काय होईल? असे किती मल्टिप्लेक्स आहेत? साधं सोपं गणित आहे, काहीच नाही फरक आणि पडत. त्यांच्या वेळा पण ठरलेल्या आणि असतात माझं ना, म्हणणं म्हणजे आहे, गेल्या सकाळच्या आठवड्यात भूतम भयम लागली फिल्म, त्याचे काही शोज आहेत, तर त्यांना पण थिएटर मिळावे अशी आमची अपेक्षा आहे. बरोबर, असं नाही म्हणत आहे, असं नाही म्हणत आहे की आमच्याच पिक्चरला मिळावे. आमची अशी इच्छा आहे की ते 2 शो आहेत ना आम्हाला मिळाले. तर तुम्ही विचार करा, जवळजवळ 450 ते 500 थिएटर असे आहेत ज्या ठिकाणी मराठी फिल्म लागते. म्हणजे किती गुणिले 2 शो मिळून किती होतात बघा. तुमचा असं नाही होणार की बाबा 2 शोमुळे तोटा होईल. 15 ते 18 शो मधले 2 शो कमी झाले तर किती तोटा होईल? बरं, अजून तुम्ही फिल्म यायच्या आधी जवळजवळ 20-22 दिवस आधी त्यांनी थिएटर्स ओपन केले. कोणी? स्पायडरमॅनवाले. 15 ते 20 दिवस आधी की बाबा हे बुक माय शोला शो ओपन होतात. आमचे कधी सुरू झाले? गुरुवारी. त्याच्यात 10 ते 12 थिएटर दिसले. म्हणजे आदल्या दिवशी गुरुवारी बुधवारी जर तुम्हाला थिएटर्स ओपन होत असेल तर लोक तुटून कशी पडणार? तर तुटून पडण्यासाठी 15-20 दिवस आधी जर तुम्ही त्यांना थिएटर ओपन करायला देत असतील, सगळे नियम धाब्यावर बसून, आणि आम्हाला सांगताना काय सांगतात की ह्या शुक्रवारी फिल्म रिलीज झाली आहे, त्याच्या पुढच्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या फिल्मसाठी आम्ही तुम्हाला बुधवारी किंवा गुरुवारी तुम्हाला शोज ओपन आणि करू. हा फरक फक्त मराठीसाठीच करताय तुम्ही. आता समोर उदाहरण आहे तुमच्याकडे, मी हे उदाहरणासहित बोलतो. मी असं कुठेच बोलत नाही की मला राग आला, अमुक झालं तमुक झालं. मी राग आला वगैरे मला म्हणत, मला चित्र समोर दिसतंय. आणि हे सगळं करणारे पण मराठीच आहेत ना, म्हणजे वरती पण नाही, खूप कमी आहेत मराठी की लोक, कसं काय? खूप मराठी कमी लोक आहेत, मराठी खूप कमी लोक आहेत. हे जे मालक आहेत. आणि
नाही, ते मराठी आहेत की नाही हा माझा मुद्दा नाही. माझा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रात सिनेमा आहे, महाराष्ट्रातला सिनेमा आहे, तो हिंदी असो मराठी असो, तुम्ही ह्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. एक परदेशातला सिनेमा आहे, त्यांना तुम्ही सगळे शोज देऊन मोकळे आहात. काय लॉजिकच बसत नाहीये. बाकीच्याच ठीक आहे, पण हे जे दादरच्या चित्राचं सांगितलं ते खूपच असं हे एकच उदाहरण नाहीये, खूप आहेत. खूप आहेत उदाहरण. एक उत्तम सिनेमा बनवणं हे आमचं काम आहे. तो प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही आम्हाला जागा अवेलेबल करून दिल्याच पाहिजेत राव. हे तुम्हाला तुमचं कर्तव्य वाटत नाही? बरं, आमचा ऑडियन्स येतोय थिएटरमध्ये. आता तुमच्या माध्यमातून मी रिक्वेस्ट करेन की प्लीज जे कोणी बघत असतील आम्हाला प्लीज सपोर्ट करा यार. नाही, पण आपण असं म्हणतो की मराठी चित्रपट किंवा आपले सगळे जे आहेत आता अशोक मामा वगैरे जसं तू म्हणालास, ते खरं सुपर हिरो आहे. ते 7 समुद्र पार गेलेत, म्हणजे तिकडचे लोक आपल्याला प्रेम देतात. आणि आपणच जर महाराष्ट्रात अशी जर तफावत करत असू, म्हणजे परकीयांनाच आपले जर आपण म्हणत असू, ठीक आहे, स्पायडरमॅन असतील किंवा कोणी असेल, पण म्हणजे आमची माती आमचा पहिला हक्क आहे. नाही, तुम्ही तुमचे गल्ले भरा, तुम्ही पैसे कमवा, अजिबात काही म्हणणं नाही. अरे पण आम्हाला पण कमवू दे, आम्ही पण टाकलेत त्या सिनेमात पैसे, आमचे पण काही पैसे लागलेत, घरचे दागिने, काही लोक ह्या सिनेमाला विजू माने सर जे आहेत यांनी स्वतःच्या घरातले सगळे दागिने, स्वतःच्या बायकोचे, बहिणीचे, आईचे, सासूबाईंचे, त्यांच्या खानदानातले सगळे दागिने गहाण टाकले. बापरे. म्हणजे आयुष्यभराची त्यातनं लोन घेतलेलं आहे घर ठेवून, हो हो. आणि मग सिनेमा केलाय. आम्ही आईबाप मानतो यार सिनेमाला. आम्ही आज बोलतोय कारण आम्ही आईबाप मानतो आमच्या सिनेमाला, आणि आईबापावर आल्यानंतर आम्ही नाही थांबू शकत, शांत नाही बसू शकत. एका माणसाचं आयुष्य लागलंय यार. एका माणसाचं असं म्हणण्यापेक्षा तुमचं सर्वांचंच आहे ना, तुमचं सर्वांचंच आहे ना. जी टीम तुमच्यासाठी काम करते, अगदी स्पॉट बाय पासून जे दादा आहेत त्यापासून ते अगदी तुमच्यापर्यंत सगळेच सिनेमा करणार. किंवा आमचा सिनेमा नाही, प्रत्येक फिल्म मेकर इकडे जो काम करतोय. आणि जर असे चित्रपट आपण आठवड्याभराचे ठरवले, जे काही रिलीज होत असेल, असं जर प्रत्येकाचं आपण बघायला लागलं तर सगळ्यांचं हे नुकसानच आहे. आणि बरं, मग असं जो सगळं आपल्या जे आयुष्याची कमाई आहे ते दावेला लावून जर आपण असं सगळे चित्रपट बनवत असून त्याच्यानंतर जर हे सगळं बघायला मिळणार, तर आपल्याला नवीन कलाकृती कशी दिसणार पुढे येऊन. आणि फर्स्ट वीक तर मिळालाच पाहिजे ना आम्हाला. 12 शो मध्ये 2 शो फक्त तुम्ही आमच्या सिनेमाला दिलेत, आणि 10 शो तिकडे असतील, आणि ते सुद्धा ऑड टाइमचे. कसं जाणार? रेशोज हा चुकीचा आहे ना, की 12 शोज असतील तर 12 मधले 2 शो मराठीला दिलेत, बाकी सगळे त्या वेगळ्या परदेशी सिनेमाला दिलेत, आणि ते 2 शो आहेत ते पण वेगळे ऑड टाइम्स आहेत. लोक कसे येणार? आणि यायचं म्हटलं तरी ते बघणार कसं सिनेमा तिकडे? सो प्रेक्षक हो, माझी तुम्हाला विनंती आहे, आमच्याकडे असा मुबलक पैसा नसतो, खूप पैसा नसतो. आमच्याकडे जेवढा पैसा असतो त्याच्यातनं आम्ही एक उत्तम दर्जेदार सिनेमा, तुमचं मनोरंजन करणारा सिनेमा तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतो. तो सिनेमा आहे मामाच्या गोव्याला जाऊया. आणि तुम्ही भरभरून जर प्रतिसाद दिलात तर हा जो प्रश्न आहे की शोज मिळत नाहीत तो थांबेल. बुक माय शोवरती प्लीज तुमचे रिव्ह्यू कळवा, जिथे आपण सांगू शकतो की बाबा हो आम्ही हा सिनेमा चांगला आहे, या सिनेमामध्ये इंटरेस्टेड आहोत, तिथे कदाचित आमचे शोज वाढतील. सो मी ही रिक्वेस्ट करतो. नाही, मी तर म्हणतो प्रेक्षक दाद देतच आहेत, प्रतिसाद देत आहेत, कारण प्रमोशनच्या वेळेलाच आम्ही पाहिलंय लोक काय एक्सायटेड होती या सिनेमासाठी. मामाच्या गोव्याला जाऊया. आज आम्ही ज्या दिवशी ट्रेलर टाकला होता ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 3 मिलियन व्ह्यूज होते. हो हो. 3 मिलियन. आता जास्त एंगेजमेंट पण खूप जास्त म्हणजे लोकांचा प्रतिसाद खूप जोरदार आहे. आताच लोकच आम्हाला सांगतायत येऊन की अहो तुमचा शो नाही तिकडे, आम्हाला सिनेमा बघायचा आहे. तर आता मी अशी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की आता आम्ही तर ऑब्व्हियसली हा सिनेमा आमचा, आम्ही बनवलेला आहे, आम्ही भांडणारच किंवा आम्ही आमचा राग व्यक्त करतोय, दुःख व्यक्त करतोय, पण तुमचा सपोर्ट, तुमची साथ आता हवी आहे की आमच्यासोबत तुमचं म्हणणं तुम्ही सुद्धा मांडा. त्यांच्याबद्दल तुम्ही पोस्ट करा, तुम्ही लिहा, तुम्ही जे कोणी अधिकारी आहेत त्यांना तुम्ही पण सांगा. आम्ही सांगतोच की तुम्हाला सिनेमा बघायचा आहे आणि तुम्हाला तो बघायला मिळत नाही आहे, आणि महाराष्ट्रात मराठी सिनेमा बघणं हा आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे, हे तुम्ही सांगा. गप्पा खरं तर ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपण नेहमीच सगळं म्हणतो की शूटिंग कसं चाललंय, किस्से काय वगैरे, पण काय होतं माहिती आहे का, आम्ही पण इंटरव्ह्यू घेतो, आम्ही पण आता या क्षेत्रात काम करतोय.
हे लोक झोपत नाहीत 2-2 दिवस आणि ही गोष्ट खरी आहे. म्हणजे आता मी अभिजित दादाशी बोलत होती येताना किंवा आता मी मगाशी पण बोलले होते. हा जो स्ट्रगल आहे ना तो खूप आपण विचार पण नाही करू शकत, याच्या पलीकडचं आहे. आपण 9 तास शिफ्ट झाल्यानंतर जेवढे थकतो ते 2-2 तास 6-6 महिने काही काही शूटिंग चालू असतं, वेगवेगळ्या लोकेशन्सला शूटिंग चालू असतं. आपण आता असं बऱ्याचदा असं म्हणतो की मराठी टिकली पाहिजे, मराठी बोलली पाहिजे किंवा काय. तुमची जर मुलं म्हणजे येणारी पिढी किंवा कुठलीही पिढी म्हणा की जर आपण हे जाऊन स्पायडरमॅन वगैरे असले सगळे चित्रपट बघणार असू तर आपल्याला अशोक मामांचं व्याख्या विखी उखू काही कळणारच नाहीये. म्हणजे लखलख चंदेरी, तेजाची दुनिया, हे सगळं आपल्याला बघताना खूप छान वाटतंय. ते आपल्याला आपण गाणं गुणगुणतोय वगैरे, पण ते झालं, त्यांनी करून ठेवलं. आत्ता आपण काय करणार आहोत? म्हणजे हे झालं ना, आता तो इतिहास आपल्याला ते करत राहणं, ते सातत्य ठेवणं जास्त गरजेचं आहे. आणि जे थिएटर देत आहेत किंवा त्यांना हे कळलं पाहिजे की तुम्ही कलेचा तर हा अपमान आहेच, म्हणजे त्याच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरजच नाही आहे. पण तुम्ही ना पूर्ण मराठी चित्रपटसृष्टी जी आहे त्याच्यावरती हा तुम्ही केलेला एक सर्वात मोठा अन्याय आहे. त्यांच्यावर तर तुम्ही करताच आहात, पण आमच्या प्रेक्षकांवरती पण करतायत, कारण की आम्हाला मराठीच बघायचे. वा, हे हा 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 ॲटिट्यूड सगळ्यांनी ठेवला पाहिजे. वा वा, करेक्ट आहे की हो आम्हाला मराठी बघायचंय. आणि आपण अभिजात मराठी आपली भाषा अभिजात मराठी झाली. आपण फेसबुक पोस्ट पुरताय का? सिनेमा, मराठी सिनेमा हा त्या अभिजात मराठीचा भाग नाहीये का? मग तो पाहिला गेला पाहिजे. आणि तू फार भारी बोललीस की हो आम्हाला मराठी बघायचंय. आणि प्लीज मी तर म्हणतो की तुम्ही आता सगळेजणच बोलतायत, जे जे वाटतं, जो हक्क आहे तो सगळेजण मांडतायत खुलेआम. तर मी म्हणतो त्या तिकीट विंडोवर जेव्हा तुम्ही जाता तुम्हाला जर दिसत नाही ना तर तिकडे बोला, ते रेकॉर्ड करा आणि पोस्ट करा. प्लीज प्लीज तुम्ही बोला, आम्ही बोलतोच आहे, तुम्ही बोलून आम्हाला तुमची साथ हवी. मला खूप छान वाटलं. मला असं वाटतं की लोकांनी थिएटरमध्ये यावं, लोकांनी ही फिल्म बघावी, एन्जॉय करावी. कोणाही कुठल्याही बद्दल पर्सनल असा राग नाही, पण मनापासून तळमळ आहे, इच्छा आहे की मराठी फिल्म चालावी. आणि इतकी वर्ष आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय की लोक जमा व्हावी, खूप लोकांनी फिल्म बघावी, कोटी कोटीची उड्डाणं घ्यावी. फक्त ते प्रोड्युसरसाठी नव्हे तर त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे की पुन्हा एकदा आमचा विजुमाने तयार झाला पाहिजे की मला अजून एक ह्याची फिल्म करायची आहे, की अशी फिल्म करायची की त्या मराठी लोकांसाठी फिल्म करायची, त्यांना आमची फिल्म दाखवायची आहे. जगातल्या कानाकोपऱ्यात जितके वेगवेगळ्या भाषेतले लोक आहेत त्यांना देखील असं वाटलं पाहिजे अरे मराठी फिल्म मला बघायची. ही आमची मनापासूनची इच्छा आहे. मराठी फिल्म जेव्हा महाराष्ट्रात चालते ना, तो मराठी प्रोड्युसर काय करतो माहिती आहे? देऊळ बंद सिनेमा 100 कोटीचं उड्डाण घेतलं आणि खर्च सोडून जो काही एक्स्ट्रा पैसा त्यांना मिळालाय ना सगळा दान केलाय, सगळा पुन्हा दान केलाय त्या माणसांसाठी. घर दार सगळं विजू मानेने ह्या सिनेमासाठी लावलंय. आणि त्याचं असं म्हणणं आहे की आपल्याला थोडे एक्स्ट्रा पैसे आले ना आपण त्यातनं पुन्हा सिनेमाच करू. इथेच कामाला येणार ना हे पैसे. हे जे परदेशी सिनेमे येणार आहेत, हे जे जिथे आम्हाला सिनेमा मिळत नाहीये, शो मिळत नाहीये, हे पैसे तुमच्या आमच्या कामाला नाही येणार आहेत, या देशाच्या कामाला नाही येणार आहेत. बरोबर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं की आता तू बोललास की हा म्हणजे आपल्या कामाला काही येणार नाही. आपण आता बऱ्याचदा आपण आता बातम्यांमध्ये वाचतो आणि आपण म्हणजे सगळ्याच मराठी माणसाच्या मनात ते आहे की अरे महाराष्ट्राची वाट लागली म्हणजे काय? तुम्ही तेलुगू, तमिळ हे सगळे साऊथ इंडियन तुमचे फेवरेट सगळं, आणि तुम्ही मराठी सिनेमा OTT वर बघता राहा. हो, आणि थिएटरमध्ये नाही जात राहा. आज म्हणजे फार मला माहित नाही बालिश असेल की मग काय, पण आज हा मराठी सिनेमा तुम्ही बाहेर कुठल्या राज्यात, साऊथमध्ये हा मराठी सिनेमा थिएटरमध्ये लागला तर जातील का तिकडे? नाही तिकडे, ते त्यांचा सिनेमा बघतात तिथे. म्हणजे दंगल होईल, US, कॅनडा, ऑस्ट्रियामध्ये, UK मध्ये मराठी सिनेमा आता फक्त महाराष्ट्र म्हणजे तिकडे मराठी माणसं त्यांच्यापुरताच रिलीज होतो, ते स्वतः तो घेतात. नाही संतोष, मराठी लोक बघतायत, आपले सिनेमे सलग चालू आहेत. हा सिनेमा, आपला सिनेमा जर उद्या तिकडे लागला तर तेवढा रिस्पॉन्स बाहेरच्या राज्यात लागला तर ते कसं त्यांच्या सिनेमाला जास्त मान देतात. मी तेच म्हणतो की आपल्या सिनेमाला निदान आपण मान दिला पाहिजे. बाहेरचं मला माहित नाही, मला माझ्या महाराष्ट्रात माझ्या मराठी सिनेमाला मान मिळावा. आणि ते लोक देतात, त्यांनी प्रूव्ह केलंय की आता केलंय ना. आता मराठी सिनेमे काय लागोपाठ लोकांनी असं उचलून धरलेत. मग लोकांना कशाला बोलायचं? आज जी काही जे मॉल्स आहेत किंवा त्याचे मालक आहेत त्यांना विनंती आहे, यार तुम्ही प्लीज विचार करा. मराठी सिनेमा उंच होतोय, त्याला उंच होऊ दे, त्याचं झाड वाढू दे, एवढीच माझी इच्छा. पर्सनल राग आहे स्पायडरमॅन वरती. आता मीच जाणार हल्क बनवून आणि त्याला चेचणार आहे.
हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेऊ नका, हल्ली इकडे पण आहे, लक्षात ठेवा. अभिजित दादा, मला ते आत्ता बोलता बोलता मला मगाशी प्रश्न विचारायचा होता, पण तुझ्या हातावरती मी टॅटू बघितलाय तो. सरस्वतीचं टॅटू. हां, तर पुन्हा मी एकदा त्या टॅटूच्या निमित्ताने सांगते. तुला बोलायचं याच्यावरती नाही काय? नाही, बोलू. मी तुम्हाला टॅटूच्या निमित्ताने सांगते की स्पायडरमॅन जाळ टाकत असेल, उंचावरनं उडी मारत असेल, पण सरस्वतीची आराधना करणारे मराठी कलाकारच आहेत. त्याच्यामुळे हे जे आपली माणसं उभी राहतात, बाहेरचे कोण तुमच्यासाठी धावत नाही. त्याच्यामुळे आपलं कोण हे आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे. आपण ओळखत नाही आहोत, अजूनही ओळखत नाही आहोत. हा इथे सांगतोय की महाराष्ट्रावरती कुठलंही संकट येऊ दे, सगळ्यात पहिला माणूस जो उभा राहतो तो अंकुश चौधरी आहे. तो कधीही नाव घेत नाही, स्वतःचं नाव सांगत नाही, त्याने काय केलं आजपर्यंत सांगत नाही. तो पहिला माणूस आहे. जेव्हा कोल्हापूरमध्ये जो महापूर आला होता है ना, तेव्हा मराठी कलाकारांची एक टीम जमा झाली की बाबा आपण महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण महाराष्ट्राने आम्हाला कलाकार केले, मोठं केले महाराष्ट्राने. तेव्हा आम्ही आमची घरदार, आमचं कुटुंब सगळं ते 2 आठवडे सगळं सोडून सगळं कुटुंब राबत होतं. आमच्या ठाण्यातनं फक्त 6 ट्रक गेलेत, मोठे ट्रक तिथे मदत म्हणून. संतोष ते ट्रक घेऊन गेला होता. कुठे आता आम्हाला पण माहीत नव्हतं, आम्ही इतके दिवस एकत्र आहोत, पण अंकुश दादाने आत्ता काल आम्हाला कळलं की अंकुश दादाने एका व्यक्तीला, एक डोअर कीपर होता, त्याचं डेथ झाली, म्हणून त्याच्या कुटुंबाला एक मोठी अमाऊंट मदत केली. आम्ही एकत्र आहोत इतके दिवस, आम्हाला माहीत नाही. ते काल विजू माने बोलल्या तेव्हा आम्हाला कळलं, फक्त आम्ही सांगत नाही आहोत. मग तो कोकणातला पूर असू दे, हो, आम्ही सगळे चिपळूणचा पूर असू देत, सगळे कलाकार कायम उभा राहतो महाराष्ट्रासाठी. आता ह्या पुरात आमचं घर वाहून जाऊ नये, आणि ते आमचं कर्तव्य आहे. म्हणजे आम्ही काय आम्ही वेगळं त्यांना काय मदत करत नाही, सर्व्हिस देत नाही होते. मी आमचं कर्तव्य आहे, आम्ही आमची ड्युटी हे करतोय, बजावतोय. आणि तशीच मराठी प्रेक्षकांची सुद्धा ड्युटी आहे की त्यांनी सुद्धा आता आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बस. नाही, परत एकदा म्हणजे तुम्ही सगळेजण मराठीवरती प्रेम करताच आहात. म्हणजे काय म्हणायला लागलं, तुमचा एक फोटो जरी पडला तरी त्याला किती मिलियन्समध्ये शेअर आणि कमेंट्स असतात. लोक प्रेम खरंच करतात. म्हणजे मराठी माणूस त्याच्यासाठी कधीच कमी पडला नाही. म्हणजे मराठी बाणाचे आपल्या की मोडेन पण वाकणार नाही, ते आपण अलीकडेच बघितलेलं आहे सध्या की मराठी माणूस काय करू पण शकतो. मग आपण आता त्यांची कंबर मोडू हो, आणि आपला कणात ताट ठेवू. येस. तर म्हणजे कसं असतं की लढाई कधीच हे चौघं मिळून लढू शकत नाही, कारण किंवा मी एकटी बोलली म्हणून ते होत नाही, की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ते सगळं करणं गरजेचं आहे. आत्ताच नाही तर भविष्यासाठीही मी म्हणते. काय अजून काय बोलायचे? काय नाही, या थिएटरमध्ये फिल्म बघा, एन्जॉय करा. मला असं वाटतं की आम्ही खूप मेहनतीने मनापासून अशी फिल्म बनवली आहे, आणि आमची इच्छा आहे की 2 तास लोकांनी मनसोक्त हसावं, सगळे टेन्शन बाजूला ठेवून. ही आमचं प्रेमाचं आमंत्रण आहे तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना. प्लीज ही फिल्म बघा आणि एन्जॉय करा. तुम्ही सगळं जग विचाराल आणि खूप आनंदी व्हाल, खूप हसत हसत घरी जाल. तुमच्या आयुष्यात जर का मित्र असतील तर मित्रांना घेऊनच हा सिनेमा बघा. मैत्रीचं महत्त्व तुम्हाला कळेल. तुमचं मनोरंजन करणारा सिनेमा आहे, प्लीज या. तर त्यांनी सांगितलं, आता मी वेगळं परत सांगायची गरज नाही आहे. आता जसं मगाशी आपली चर्चा झाली की मराठी चित्रपट आपल्याला पाहायचे आहेत, आपल्याला थिएटर मिळत नाही, आपण नंतर मग OTTवरती बघतो. तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की आपल्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रात राहून तुम्हाला एवढ्याशा स्क्रीनवरती बघायला लागतोय. खरं तर तो असा भव्य दिव्य मानवर करून बघायला पाहिजे. आता कुशल बोलला की नाही आम्हाला काही हिंदीशी वैर नाही, म्हणजे एवढं प्रेमळ मराठी माणूस आहे की नाही म्हणजे आम्ही कमवतोय पण तुम्ही पण कमवा. हे खूप मोठं वाक्य आहे, कारण की एवढी चिडचिड होत असताना पण हे वाक्य बोलणं याच्यासाठी म्हणजे काय म्हणतात ना, मोठं मन लागतं. आणि ते मेनाचं मन फक्त मराठी माणसाचं आहे, ते दुसरं कोणाचंच नसणार आहे. त्याच्यामुळे खरंच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा, मी पुन्हा एकदा सांगते. आणि जर तुम्हाला थिएटर अवेलेबल झाले नाही तर आम्हाला नक्की कळवा. ह्या सगळ्या दिग्गज आहेत, जे तुमचेच लोक आहेत आणि हे आपली माणसं आहेत, त्या आपल्या माणसांना कळवा. आपण मराठीसाठी आणि मराठी चित्रपटासाठी एकत्र लढूया. या नोटवरती थांबते आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळेजण. मनापासून